तर मित्रांनो नमस्कार. आज घरी जात होतो, म्हटलं व्हिडिओ बनवूयात. आता आपण जेव्हा बांगरमधून पुढे जातो सुसकडे, तर तिथं जाण्यासाठी 2-3 अंडरपास आहेत. तर त्या ठिकाणाहून जाणार आहोत आपण. तर पाहूया लोक कशा प्रकारे जाऊन गर्दी करतात आणि मला 10 मिनिटांचा रस्ता आहे घरी जाण्यासाठी. तर घरी जाण्यासाठी वेळ किती लागतो, तर हे पाहण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे. आणि काय चुका करतात लोक छोट्या छोट्या, तर त्या पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ हा होणार आहे थोडासा वेगळा. तर बघू, जर ट्रॅफिक भेटलं तर व्हिडिओ बनेल आणि नाही भेटलं तर आपण लवकर घरी जाऊ, म्हणजे दोन्ही साईडने आपला फायदाच आहे. पण दरवेळेस फायदा नाही आहे. जर ट्रॅफिक जर झालं तर तो दरवेळेस तोच तो प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होऊ शकतो, तर त्याच्याबद्दल आज बोलणार आहे, त्या ठिकाणाबद्दल. तर पाहूया. आणि अजून एक, आत्ता जे हे मुंबईमध्ये जे झालेलं आहे, जो आपल्या देशाचा क्राईम रेट वाढलेला आहे, तर त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे. जर तुमची कमेंट्स आले की व्हिडिओ बनवा, तर मी त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये देखील सेफ्टी आहे म्हणून मी बनवणार व्हिडिओ. पण त्याच्यासाठी व्हिडिओवरती कमेंट्स पाहिजेत की व्हिडिओ बनवू की नको बनवू. तर तो थोडासा वेगळा बनणार आहे. आणि कोणी आजपर्यंत विचारलं नसेल असे 2-4 प्रश्न मी त्याच्यामध्ये मांडणार आहे. बघूया, त्याच्याबद्दलही बोलूया. रोड तर खाली आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. रोड खाली असल्यामुळे आपण अगदी आरामात घरापर्यंत जाऊ शकतो, जर रोड खाली भेटला तर. आणि जर नाही भेटला तर आहेच आपली फरफट तिथपर्यंत जाण्यासाठी करावे लागणारे संघर्षमय गिअर टाकणे, क्लच दाबणे, ब्रेक दाबणे, भागते रहो जागते रहो. तर इथं राईटला जायचं आहे. पूर्ण राईटला गाडी ठेवून फायदा नाही आहे. पण या ठिकाणी होतं काय, गाडी अडकते पूर्ण राईटला ठेवली. आता सिग्नल लागला होता, सिग्नल लागून परत बंद झालाय असं मला पण वाटतंय. आता इथल्या इथं पहा तुम्ही, छोटासा सिग्नल आहे, पण वेळ किती लागतो या सिग्नलला आणि का, तर त्याचं उत्तर शोधण्यात या व्हिडिओमध्ये शोधलं जाईल. फारच छोटा सिग्नल आहे आणि त्याच्यामध्ये काही जण, आता मी बघा, मला राईटला जायचं पण या भाऊला जर सरळ जायचं असेल तर त्यांचा रोड मी अडवतो आणि त्या सिच्युएशनमध्ये आता पर्याय नाही आहे आपल्या देशात. पण काळजी घ्या, जेव्हा राईटला जायचं आहे, मिडल लेनला गाडी ठेवली आहे, राईटला जायचं आहे तर राईटचा इंडिकेटर द्या. आणि शक्यतो जर यांना सरळ जायचं असेल तर यांना प्राधान्य द्या. पण त्यांनी बी सरळ जायचं असेल तर या लेनमध्ये थांबायला पाहिजे होतं. चला, सिग्नल लागला, आपण थांबू. फार मोठा सिग्नल आहे आणि जर फ्रंटला असतो तर बरं झालं असतं आपण, की सिग्नलवर काही लोक पप्पांचं नाव माहिती नसल्यासारखं, म्हणजे कलर समजत नसल्यासारखं रेड कलर मध्ये पण निघून जाण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी वेगळंच बोललो वाटतं, चुकलं बरं का. तर तसं करण्याचा प्रयत्न करतात की आपला कलर कोणता आहे, काय आहे, तर ते बघून चालवा. नाहीतर पहिलं म्हणलं तसं व्हायचं, मग आपण लावतोय नाव ते माहितीच नसल्यासारखं. तसं करू नका. पाणी पिऊया. थंड वातावरणात देखील पाणी पिण्याचा मोह आवरला नाही, म्हणून मग पाणी पिऊ. नाही तहानच लागली आहे थोडी. काय होतं, वातावरण जरी गार असेल ना तरी शरीराला पाहिजे तेवढं पाण्याचं प्रमाण द्यायला लागतं.
चालू होतं काम. आज सर्व्हिसिंग केली गाडीची. म्हटलं सर्व्हिसिंग करू, आणि पहिले बाहेरची सर्व्हिसिंग होते, तर घरच्याच गॅरेजवर करायची होती. पण म्हटलं, माझा मित्र एक जण फारच म्हणत होता की तिथं सर्व्हिसिंग चांगली करतात इर्टिगाची म्हणून, मग तिथं त्यांच्याकडे गेलो. अनुभव तसा कॅज्युअलच वाटला, पण नंतर जे त्यांचे जे रिॲक्शन असतात ते जरा वेगळे असतात. म्हणून सांगितलं त्यांनी की ते गाडीची फारच काळजी घेतात आणि गाडी फार काळजीपूर्वक तपासतात आणि सांगतात देखील. म्हणून त्यांच्याकडे गेलो. एवढं काही असं वाटलं नाही की काळजी घेतली त्यांनी, पण असं नाही. पण आपल्या गॅरेजवर जसं काम होतं तसंच काम त्यांनी सेम केलं. पण आपलं पण कुठं चुकतंय का, आपण कुठं चुकतोय का हे पण पाहण्यासाठी मी तिथं गेलो होतो. तर पाणी पेता पेता सिग्नल लागला, भागो. ही जिंदगी असते मित्रांनो ड्रायव्हरची. तर आता मी गप्पा मारत होतो, नाहीतर 2 गोट प्यायला मला काय वेळ. आता हे दादा बघा कसे राईटला दाबतात. तर असं कधी करू नका. त्यांना त्या दादानं दाबलं ज्यांनी 3ऱ्या लेन मधून गाडी घेण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही राईटला नका ना, जे लेफ्टने दाबतायत त्यांना तिकडे पुश करा ना. तुम्ही राईटला कशासाठी विनाकारण गाडी? विनाकारण जे बरोबर चालतात ते लोक अडकले जातात, आणि जे चुकीचं चालतात ते पुढे जातात. मग त्याच्यासाठी शक्यतो चुकीचं चालणं, त्याच्यासाठीच राईटला जे आपलं अंतर ठेवायचं असतं ना मित्रांनो, ते त्याच्यासाठीच ठेवायचं असतं. हे असे चुकीचे वागणारे लोक आहेत ना, त्यांना थोडंसं पुश करता येतं आणि आपण थोडं कॉन्फिडंट राहतो. हे दादा पुढे पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, चल 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 चल. लो बीमवर गाड्या चालवा. याही गाडीचा लो बीम आहे, आणि लो बीम असेल तर फार छान प्रकाश पडतोय. आता मी इर्टिगा नाही घेतली तोपर्यंत, चालवली नाही आणि घेतली नाही तोपर्यंत मी म्हणायचो की इर्टिगाचं हेडलाईट प्रॉब्लेम आहे. पण इर्टिगाचा हा हेडलाईट प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या इथल्या लोकांचा लाईट प्रॉब्लेम आहे. त्यांच्या हेडलाईट प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे. हो का, ह्या अशा यांचं जर ना, तो हेडलाईट नाही, हेड हेडलाईट प्रॉब्लेम आहे. जाऊ द्या, समजून घेतलं तुम्ही. याचा पण हेडलाईट प्रॉब्लेम आहे बघा. आता यानं हाय बीम लावली, मी पण लावली. आता जाऊ दे, मरू दे. पण त्याला काही फरक पडत नाही आहे, त्याची हेडलाईट एकदम स्ट्रॉंग आहे बघा. हवा यानं पांढऱ्या लाईट लावल्यात बघा, जिथं लो बीमच्या लाईट आहे तिथं. त्रासदायक आहे बरं का, लावू नका. तुम्ही जर कधी कोणाला ठुकले गेले, समजा माझ्यासारख्याला, मी तर कोर्टातच उभा करत की हे हेडलाईट हे बंदी असताना का लावले, आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. आणि मला याच्याबद्दल पूर्ण हे पाहिजे, कंपन्सेशन पाहिजे, आणि याच माणसाकडून पाहिजे. मला इन्शुरन्स कंपनीकडून नाही पाहिजे. हे मी डायरेक्ट बोलणार. चुकून कधीही धडक होऊ नये. का तर मी माझ्या लाईनमध्ये जर एखादा येत असेल तर मी त्याला अजिबात सुट्टी देत नाही. हाय बीम लावून येत असेल आणि त्यात पांढऱ्या लाईट असतील तर मग तर कधीच नाही. पलीकडे त्याला काय प्रॉब्लेम येतो तो तपासून घेईन तिकडल्या लाईनला. आपले त्याच्याशी काही घेणं देणं नाही. काय नाही आहे, चालत राहते जिंदगी म्हणून चालायला लागली. खरं पाहायला गेलं तर आपल्या देशातले 90% लोक हे जिंदगी जगत नाही, मरण येत नाही म्हणून जगत आहेत, आणि त्याच्यातलाच मी पण एक. आता झाली आहे थोडीशी ट्रॅफिक, थोडीशी ट्रॅफिक हमको मिली. आता इथं काय प्रॉब्लेम होतो ते सांगतो तुम्हाला. काही लोक आहेत ना ज्यांना सरळ जायचं आहे, ते आता हे लेन झाली आहे तर ते सरळ जाऊ शकतात आता तिकडून, ते बरं झालंय. पण
काही लोकांना सरळ नसतं जायचं, राईट घ्यायचं असतं. आता हे बघा, हे दादा युटर्न घेत आहेत, बरोबर. या दादांनी युटर्न घेतला, युटर्न घेऊन आता त्या साईडने ते जातील जर त्यांना जायचं असेल तर. ओ हो हो हो. आता टू व्हीलरवाले, हे टू व्हीलरवाले काय करतात, तिथं जातात एकदम समोर जाऊन तिथं ब्लॉक करून टाकतात. रिक्षावाले सध्या समोर जातात, ब्लॉक करून टाकतात. आता ह्या दादांनी निर्णय बदललाय वाटतं, थांबले. हजार्ड लाईट लावा दादा, मोबाईल बघतायत, बापरे. डेंजर. पाहूयात किती वेळ लागतात. आता पाहायचं असेल ना तर इथे या गोष्टी आहेत. आता करायचं काय, जर अशा ठिकाणी जर ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे तर काय करायचं, आपण राईट टर्न घेणार आहोत, बरोबर. पण त्या साईडनी येणाऱ्या गाड्यात ज्या राईट टर्न घेणार आहेत, तर त्या राईट टर्न घेणाऱ्या गाड्यांना आपण जागा सोडायची थोडीशी. तर त्या गाड्यांना वळण घेता आलं पाहिजे, त्या गाड्यांना असं वळता आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना जागा सोडायची थोडीशी. म्हणजे काय होतं की आतमध्ये जे जो हायवेच्या खालचा जाण्यासाठीचा जो रोड आहे, रस्ता आहे, तर तिथं शक्यतो आता रिक्षावाला गेलं बघा, गरज नव्हती त्याला पुढे जायची. आता पुढे गेल्यानंतर तिकडून येणारी गाडी कशी येणार आहे हा विचार पाहिजे ना. आता खाली जाऊन दोन अशा कान ठळल्या पाहिजेत, पण त्यात आपल्या इथं कायदा हातात घेणाऱ्यांना, तोडणाऱ्यांना शिक्षा नाहीये, पण कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा आहे. त्याच्यामुळं आपण काही करू शकत नाही. खरं पाहायला गेलं तर खाली उतरून, आता मी तिकडून झालो असतो ना, आणि जर तशी रिक्षा भेटली असती मग मी बोललो असतो त्याला, मग 100% बोललो असतो. पण कालचंच प्रकरण आहे. आपल्या इथं बोलायला गेलं की लोकांना टोचतं, असं टोचतं की सुईपेक्षाही बोथून टोचतं. आता विनाकारण इथं थांबायला लागतं. आता जे थांबतोय ना आपण, हे विनाकारण आहे. काय आहे माहितीये का, थोडस पेशन्स आणि थोडेसे डिस्टन्स ठेवून जर गाड्या पास करत राहिल्या ना तर काही प्रॉब्लेम नाही होणार. एवढी लोकसंख्या सपादून जाते, एवढं जगतायत ना लोक, पण रिलॅक्स जगले असते, पण जगत नाहीत. काय करणार आता त्यांना, ते रिलॅक्स जगत नाहीत. आता समोरून येते एक गाडी, तो विनाकारण अडकला गेलाय. आणि माझी चिडचिड जी होते ना ते अशा ठिकाणीच होते. आता हे शांत येत आहेत, यांना जास्त दिवस जगायचे, 150 वर्ष लावली हायबीम, गरज नाहीये पण हायबीम लावली. आता हेच जर या माणसांनी जर त्या रिक्षावाल्याला जर सर्वांनी मिळून, जेवढे आता अडकले गेलेत ना तेवढ्यांनी खाली उतरायचं, सगळ्यांनी एक एक माणसाला उतरायला सांगायचं आणि एक एक कानाखाली वाजवायची, तुझी साईट कुठली आहे म्हणून. आता ह्या टू व्हीलर वाल्याला दम नव्हता तिथं काय करण्याचा, पण ह्या टू व्हीलर वाल्याच्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न करतो. काय घालायचं, करायचं नाही तर तुम्ही जिथं प्रॉब्लेम मेन आहे ना तिथं करा ना. आता हा रिक्षावाला लेफ्ट साईड निघालाय, त्याला आपण दोष नाही देणार का, तर तो लेफ्ट साईड निघालाय. ह्या गाडव लोकांनी त्याला लेफ्टला जाण्यासाठी रस्ता दिलाय. आता ही पॅच काम राहिलायच, समजा तो पॅच राहिलेलाच. आता काय होतं माहितीये का, रोडच्या खाली उतरून जर तुम्हाला राईटला जायचं असेल तर, आम्ही पण राईटला जाण्यासाठीच थांबलेलो आहोत, जर तुम्ही त्या साईडला खाली उतरून जर राईटला दाबलं तर ही लाईन पूर्ण अडकली जाणार. आणि त्या सिच्युएशन मध्ये होतं काय, हे लोक आहेत नाही, हे लोक त्यासाठी जबाबदार आहेत. हे पूर्ण राईटला दाबतायत, काय गरज आहे राईटला दाबायची, नका दाबू. एकदम रिलॅक्स आपल्या लाईनच्या मधोमध गाडी ठेवा, मधोमध चालवा, जेणेकरून तुम्हीही सुरक्षित राहता आणि इतरही लोक पास होतात कंटिन्यू. तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं. प्रॉब्लेम तो नाही आहे आपल्या इथं, प्रॉब्लेम हा आहे की आपण आपल्या बाजूने व्यवस्थित गाडी नाही चालवत. गती बघा, रिक्षा पुढे लगेच गेले पुढं. आता रिक्षावाले डायरेक्ट पुढे गेले, तिथं गाड्या अडकवल्यात त्यांनी. यार पुढून येणारे नाही येणार गाड्या, वन वे नाहीये, कशाला घेतोय पुढं, वन वे का काय.
अरे दादा त्यांनी गेले म्हणून आपण नाही जायचं. समोरचा एखादा आला येड्यागत, मला सांगा एखादा येड्यागत आला आणि जर ठोकली गाडीला तर काय बोलणार त्याला? बरं बोलू पण शकणार आहे का आपण त्याला? मी आलेच तर ठोकणार समोरून डायरेक्ट, मग बघायचं पुढचं पुढं. आता तो रिक्षावाला गेला की तो रिक्षावाला नुकसान भरून देणार का? आता ह्या बघा, ह्या गाडवानं गाडी लेफ्टनी टाकली आहे, याला जायचं राईटला, लेफ्टनी जाणारे सरळ गेले असते ना, पण यानं टाकली कुठं गाडी? लेफ्टच्या लेनमध्ये.